नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण क्लास 10th प्रॅक्टिस सेट 3.5 मधला फर्स्ट क्वेश्चन पाहत आहोत। फर्स्ट क्वेश्चन काय आहे, इन फिगर ही एक तुम्हाला फिगर दिलेली आहे। रे PQ टचेस द सर्कल ॲट पॉइंट Q, की एक PQ ही काय आहे पहा, PQ ही एक रे आहे, PQ एक रे आहे। PQ हा जो रे आहे टचेस द सर्कल ॲट पॉइंट Q, ह्या सर्कलच्या ॲट पॉइंट Q ला तो टच होत आहे। पुढे पहा इथं दिलं आहे, त्याच्यानंतर PQ इज इक्वल टू 12, PR इज इक्वल टू 8। मग PQ कुठं आहे, PQ हा PQ आहे, हा आहे 12 आणि PR काय आहे, PR हा आहे 8। त्याच्यानंतर फाइंड द PS अँड RS। पहा आता जेव्हा PQ ही काय आहे, एक टेंजंट आहे, ही काय आहे टेंजंट आहे, ही काय आहे सेकंड आहे, कळालं। SP ही सेकंड आहे आणि PQ ही टेंजंट आहे। मग या ठिकाणी थेरम कोणता यूज होणार आहे, इथं थेरम यूज होणार टेंजंट सेकंड सिगमेंट थेरम, टेंजंट सेकंड सिगमेंट थेरम। आता आपण या ठिकाणी फाइंड आउट करणार आहोत, आन्सरला स्टार्ट करूया। मग आपण अगोदर फर्स्ट नंबरला PS इज इक्वल टू क्वेश्चन मार्क। आता हा PS फाइंड आउट करूया आपण, हा पूर्ण PS। मग इथं काय लिहिणार तुम्ही फाइंड आउट करताना, फ्रॉम कोणता थेरम यूज करणार आहे, फ्रॉम टेंजंट सेकंड सिगमेंट थेरम। या थेरमचा आपण या ठिकाणी यूज करणार आहोत। मग हा थेरम काय म्हणतो, हा थेरम म्हणतो की जी टेंजंट असते, ही जी टेंजंट आहे, ही PQ जी टेंजंट आहे, तर PQ स्क्वेअर टेंजंट स्क्वेअर म्हणजेच काय, PQ स्क्वेअर इज इक्वल टू सिगमेंट पूर्ण घ्यायची आहे। पूर्ण सिगमेंट काय आहे PS इंटू, हे पहा आता जो एक्सटर्नली भाग आहे बाहेरचा, एक्सटर्नली भाग जो आहे बाहेरचा, हा त्या मल्टिप्लाय मध्ये घेणार पूर्ण सिगमेंट, त्याच्यानंतर PR इंटू PR। पहा या ठिकाणी टचिंग टेंजंट सेकंड सिगमेंट थेरम काय म्हणतो की टेंजंट स्क्वेअर इज इक्वल टू सेकंड इंटू राहिलेला जो बाहेरचा भाग आहे एक्सटेरियर तो इंटू PR, हे लक्षात ठेवायचंय। व्हॅल्यू पुट करू आता, व्हॅल्यू पुट केल्याच्या नंतर PQ काय आहे 12 स्क्वेअर इज इक्वल टू PS दिलेला नाही, फाइंड आउट करायचंय आपल्याला, इंटू PR काय दिलेला आहे 8। ओके, मग आता हा जो 8 आहे हा इकडं डिवाइड मध्ये जाणार आहे, मल्टिप्लाय मध्ये आहे, तर इज इक्वल टू च्या इकडे कशात जाणार, डिवाइड मध्ये। मग इथं लिहिणार याचा स्क्वेअर किती 144 डिवाइड बाय 8 इज इक्वल टू PS। मग PS किती येणार आहे पहा, 8 1 जा 8, 8 1 जा 8। आता किती राहिले पहा, 14 मधून 8 मायनस केले 6 राहिले, आता हे झाले 64। मग 8 8 जा 64, 8 8 जा 64, मग 18 इज इक्वल टू PS। मग PS ची व्हॅल्यू काय फाइंड आउट केली आपण, PS इज इक्वल टू 18 युनिट, 18 युनिट ही आपण PS फाइंड आउट केलेली आहे। तुम्हाला दिसतं का पाहू द्या एकदा, दिसत नसेल तर हा दिसतंय। मग आता आपल्याला सेकंड, फर्स्ट केला आपण फाइंड आउट, आता सेकंड करायचं आहे। सेकंड काय आहे RS इज इक्वल टू क्वेश्चन मार्क। आता RS इज इक्वल टू क्वेश्चन मार्क मारलेला आहे आपण। आता RS फाइंड आउट करताना अगोदर RS कुठे पहा, R आणि S, हा जो भाग आहे हा आहे तो RS। मग हा जो भाग आहे RS हा फाइंड आउट करण्यासाठी आपल्याला पूर्ण PS मधून, किंवा इथं काय PSच घेतलाय, PS मधून RP जर आपण मायनस केली तर आपल्याला काय मिळणार आहे, RS मिळणार आहे। सरळ आणि सोपं, मग तेच करूया। सो दॅट आता इथं खाली लिहिणार तुम्ही RS, डायरेक्ट लिहिलं तर तुम्हाला अजून कन्फ्यूज होतात, म्हणून मी स्टेप बाय स्टेप लिहितो। मग काय लिहू आपण, PS
इज इक्वल टू आर एस प्लस आर पी किंवा पी आर. आर पी किंवा पी आर काही घ्या. की पहा पी एस म्हणजेच काय, हा पूर्ण सिगमेंट पी एस इज इक्वल टू आर एस किंवा एस आर. कळालं, आर एस किंवा एस आर. आर एस प्लस आर पी किंवा पी आर काही घ्या. आर पी किंवा पी आर हा भाग प्लस हा भाग मिळून काय म्हणत होत आहे, पी एस. पूर्ण पी एस तयार होतो. मग व्हॅल्यू पुट करा. 18 इज इक्वल टू, याला नंबर देऊन टाका 1, याला 1 नंबर देऊन टाकू. 18 प्लस आर एस इज इक्वल टू आर एस प्लस 8 हे आपल्याला गिवन आहे. मग आपण रिझन मध्ये लिहिणार, हे काय आहे, फ्रॉम 1 वरून आपल्याला ही 18 मिळालेली आहे. फ्रॉम 1 पी एस आपण फाइंड आउट केली ना, तिथून 18 मिळालं आणि 8 हा गिवन आहे, कॉमा गिवन. आता काय, हा प्लस मध्ये आहे, इकडे आल्यावर मायनस होणार आहे, साइन चेंज होणार आहे फक्त. मग 18 मायनस 8 इज इक्वल टू आर एस. मग मायनस केले 10 इज इक्वल टू आर एस इज इक्वल टू आर एस. मग आर एस काय मिळाला आपल्याला, आर एस इज इक्वल टू 10 युनिट. माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा. जर व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या मित्रापर्यंत शेअर करा. थँक्स.